मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। काल आणि आज आम्ही नोव्हेंबर महिन्याचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खरोखरच ऐतिहासिक ठरला आहे। आज सकाळपासूनच एक आनंददायी बातमी येत आहे आणि लाडक्या बहिणी या आनंदात नाचताना दिसत आहेत, कारण सरकारने लाडक्या बहिणींसाठी 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। आज सकाळीच पहिला मोठा निर्णय झाला तो म्हणजे KYCची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे। सरकारने आधी सांगितले होते की 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करा, पण आता ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। यामुळे ज्या बहिणींना अजून KYC करायची राहिली आहे त्यांना आता अजून 1 महिना मिळाला आहे। पण त्याच सोबतच मुख्यमंत्र्यांनी दुसरा एक अजून मोठा निर्णय घेतला आहे आणि ही बातमी ऐकता क्षणी लाडक्या बहिणी अक्षरशः आनंदात नाचू लागल्यात। तो निर्णय म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारने आदेश जारी केले आहेत। होय, स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीत KYCची मुदत वाढ देतानाच नोव्हेंबरचा हप्ता मंजूर करण्याचा दुसरा निर्णयही घेतला आहे। याचा अर्थ असा की आता लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तरी देखील त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। राज्यात आचारसंहिता सुरू असली तरी आधीच सुरू असलेल्या योजनांचे पैसे देण्याचा अधिकार सरकारकडे असतो आणि त्याच अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरचा हप्ता सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। फक्त 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बँकांना पैसे वितरणाचे आदेश दिले असून याची अधिकृत माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे। पहिल्या टप्प्यात 24 जिल्ह्यांमध्ये फक्त 2 दिवसात जवळपास 1,22,00,000 महिलांना हा लाभ जमा होणार आहे। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने काल रात्री 411 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, पण यावेळी नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण 4 नव्या नियमांनुसार होणार आहे। म्हणूनच जो 17वा हप्ता आहे तो सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही। नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण आचारसंहितेमध्ये होणार आहे, त्यामुळे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे। 4 नियमांचा काटेकोरपणे अवलंब करून लाडक्या बहिणींच्या 4 वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत। पहिल्यांदाच लाडक्या बहिणींचे 4 गट पडलेले आहेत। यात KYC पूर्ण केलेल्या बहिणींचा पहिल्या यादीत नंबर आहे। दुसऱ्या यादीत ज्यांची KYC केली पण ती अपूर्ण आहे अशा बहिणींचा नंबर आहे। तिसऱ्या यादीतील बहिणी अशा आहेत की ज्यांचे पती किंवा वडील नाहीत आणि KYC अपूर्ण आहे। तर चौथ्या यादीतील महिला अपात्र होणार आहेत। सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की KYCची तारीख वाढवली आहे। KYC साठी आम्ही मुदत दिली आहे, पण हे पैसे 4 नियमांच्या अधीन राहूनच पैसे वितरित केले जातील। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की ज्या महिला या 4 नियमांचे पालन करतील, ज्या महिला या 4 नियमांमध्ये बसतील, फक्त त्यांनाच 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। त्याचबरोबर सरकारकडून 22,20,000 महिलांना 25,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान देखील मंजूर झालेले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 25,000 अधिक 1500 म्हणजे एकूण जवळपास 26,500 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत। फक्त या 4 नियमांमध्ये बसणे गरजेचे आहे। आता KYCचा प्रश्न राहिलेला नाही। KYC उशिरा केली तरी चालेल, पण ज्यांची KYC झालेली आहे त्यांना एक विशेष भेट सरकारकडून मिळणार आहे, ती म्हणजे हे विशेष अनुदान। लाडक्या बहिणी आता अतिशय आनंदाने भारावून गेल्यात, कारण KYCची टेन्शन सरकारने दूर केली आणि हप्ताही मंजूर केला। पण सरकारने यामध्ये 4 नियमांची एक अट घातली आहे। सरकारने 4 नियमांची चाळणी लावली आहे। सरकार म्हणतंय की आम्ही तुम्हाला KYC साठी मुदतवाढ दिली आहे, पण या 4 नियमांमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारे सुटका नाही। 4 नियम ज्या बहिणी पाळतील, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील, फक्त त्यांनाच पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर या 4 नियमांनुसार 36 जिल्ह्यांपैकी फक्त 20 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण होणार आहे। 36 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आणि 16 जिल्ह्यांमध्ये वितरण उशिरा होणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पैसे टाकलेल्या 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे आणि ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत त्यांचीही यादी वाचून दाखवली आहे। त्यामुळे 100% वितरण आता होणार आहे। फक्त तुम्ही हे 4 नियम पाहून घ्यावेत अशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे सरसकट मिळाले होते, म्हणजे त्यावेळी कुठलेही नियम धरले नव्हते, सरसकट पैसे दिले होते। पण काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये किती महिलांनी KYC केली, किती महिलांची KYC राहिली, किती महिला या नियमांमध्ये बसतात याचा एक सर्वे केला गेला होता। एक प्रकारे गुप्त पद्धतीने तपासणी केली गेली होती, जी ऑनलाईन झाली, तसेच अंगणवाडी सेविकांच्या मार्फत गुपचूप घरी जाऊन त्या ठिकाणी झालेली आहे। या पडताळणीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सरकारच्या लक्षात आल्या आणि सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी KYCची मुदतवाढ देण्याचा आनंददायी निर्णय घेतला। मुख्यमंत्री म्हणाले की महिलांना त्यांची टेन्शन थोडी कमी करावी असे वाटते,
कागदपत्रे आणणे, KYC साठी वेळ काढणे किंवा ज्यांचे पती किंवा वडील नाहीत त्यांच्यासाठी काय करायचे यामध्ये वेळ जात होता. बऱ्याच वेळा काही ठिकाणी कम्प्युटर नसतात, CSC सेंटर जवळ नसतात, मग कुठे जायचे यासारख्या अडचणीमुळे ही मुदतवाढ वाढवण्यात आली. पण या नियमांमध्ये कुठल्याही प्रकारची कसर सोडता येणार नाही, कुठल्याही महिलेला यामधून सोडले जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. 4 नियमांच्या अधीन राहूनच पैशांचे वितरण होणार आहे. पूर्वी 4 चाकी गाडीचा नियम होता, म्हणजे कोणाकडे जर 4 व्हीलर असलेली गाडी असेल तर त्याचा लाभ बंद व्हायचा. पण यावेळी नियम अतिशय कठोर करण्यात आले आहेत. आता इन्कम टॅक्सचा नियम आला आहे. आता तुमच्या आधार कार्डवरूनच तुमचे उत्पन्न सरकारला समजणार आहे आणि यामुळे 80% महिलांना प्रॉब्लेम येणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता खरोखरच अतिशय वेगळ्या पद्धतीने जमा होणार आहे. तुम्हाला वाटत असेल की पैसे आपोआप येतील, पण ते आपोआप अजिबात येणार नाहीत. त्यामुळे आता तुम्ही KYC जरी केली असेल किंवा तुमच्याकडे 4 चाकी गाडी जरी नसेल, तुम्ही नियमात जरी बसत असाल तरी या 4 नव्या नियमांमुळे तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. सरकारने हे 4 नियम लागू केले आहेत. या 4 नियमांमुळे जवळपास काही तासांमध्येच 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत. म्हणजे आता या 30 ते 35 लाख महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही. पण त्यांनी जर 31 डिसेंबरपर्यंत KYC केली आणि सरकारला वाटले तर त्यापैकी 5-10 लाख महिला पात्र होऊ शकतील. पण अशी संख्या जवळपास 1 कोटीहून अधिक आहे. म्हणजे कदाचित निम्म्याहून अधिक महिला नोव्हेंबरच्या हप्त्याला अपात्र राहणार आहेत. म्हणजे आणखी जवळपास 70 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. म्हणजे एका गावात जर बघायला गेले तर 50% महिला अशा राहतील की ज्या पात्र राहतील आणि ज्यांना पैसे येत राहतील. त्यामुळे सर्व नियम आता तुम्ही जाणून घ्यायचे आहेत. पहा कोणत्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत. लक्षपूर्वक ऐकायचे आहे. पहिला नियम आहे, दुसरा नियम आहे, तिसरा आणि चौथा नियम आहे. पहिला आणि दुसरा नियम असा आहे की तो बाहेरच्या बऱ्याचशा महिलांना लागू पडत नाही. पण तिसरा आणि चौथा नियम 99% महिलांना लागू पडतोय आणि यामुळे महिलांचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे. मग आता वितरणासाठी विशेष 20 जिल्ह्यांची यादी तयार झाली आहे. मग जिल्हे नेमके कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण आज होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात उद्या वितरण होणार आहे, कोणत्या बँका या वितरणासाठी निवडलेल्या आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळवायचा असेल, तुम्हाला 1500 रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ 100% पूर्ण पहा. आता पहा, सुरुवात करूया. आता आनंदाच्या बातमीने पहा, लाडकी बहिणी योजनेचा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय सकाळीच मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. स्वतः 400 कोटी रुपयांचा चेक त्यांनी मंजूर केलाय आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये आज वितरण होणार आहे. त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्ही लगेच पाहून घ्या, कारण 4 नियमांतर्गत पडताळणी झाल्यानंतरच हे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर ज्यांची KYC करायची राहिली आहे किंवा ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे नियम आहेत. आता पहा, आपण सगळ्यात आधी जिल्ह्याची यादी पाहूया, नंतर बँकांची यादी पाहूया. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियम पाहून घेणे, कारण नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा, या नियमांत जर तुम्ही बसत नाही तर तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता 0 होऊन जाते. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी हे नियम पाहून घ्यावेत आणि नंतर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहूया. आता पहा, पहिला नियम ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पैसे वितरित होणार आहेत तो नियम म्हणजे आधार कार्डचा नियम. ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे. दुसरा नियम म्हणजे रेशन कार्डचा नियम. जर तुमच्या घरात रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचा दुसरा नियम लागू होतो. प्रत्येकाकडे जर रेशन कार्ड, आधार कार्ड असेल तर त्यात काय अडचणी आहेत आणि कशामुळे लाभ बंद होतो ते लक्षपूर्वक ऐका. तिसरा नियम म्हणजे पॅन कार्डचा नियम आणि चौथा नियम म्हणजे बँक खात्याचा नियम. सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या नियमानुसार आधार कार्डचे बरेचसे प्रॉब्लेम महिलांच्या लक्षात आले आहेत. आधार कार्डवर नाव चुकीचे आहे, आधार कार्डवर महिलांनी जन्मतारीख बदललेली आहे, हे सरकारच्या लक्षात आले आहे. किंवा बऱ्याचशा महिलांचे बँक खाते आणि आधार कार्डवरील नाव मॅच होत नाहीये. बऱ्याचशा महिलांचे माहेरचे नाव आधार कार्डवर आहे आणि बँक खात्यावर पतीचे नाव आहे. अशा प्रकारच्या सर्व महिलांचा लाभ बंद होणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे रेशन कार्डचा. रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन कार्डची KYC महिलांनी केलेली नाहीये. सरकारच्या लक्षात आले आहे की रेशन कार्डची KYC महिलांनी अजिबात केलेली नाहीये. वेळोवेळी सरकारने सूचना दिल्या होत्या की तुम्ही रेशन दुकानात जाऊन सगळ्या कुटुंबासह तिथे जाऊन मशीनवर अंगठा ठेवून एक प्रकारची KYC करायची असते, तर ती KYC करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे पॅन कार्डचा नियम. ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेले आहे त्यांच्यासाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. पहा, ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले आहे आणि त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेले आहे आणि आधार कार्डचा नंबर सरकारकडे असल्यामुळे त्या आधार कार्डवरून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आहे आणि त्या पॅन कार्डवरून त्यांच्या खात्यात किती पैसे येतात, किती ट्रान्झॅक्शन्स होतात हे सगळे समजणार आहे. याच्यावरून तुमच्या उत्पन्नाचा सगळा ठोकताळा समजणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार. चौथा नियम म्हणजे तुमच्या बँक खात्याचा. बँक खात्यात किती पैसे ठेवलेले आहेत. बऱ्याचशा महिला काय करतात, हप्ता येताच ते 10-15 हजार रुपये काढून घेतात. त्यामुळे किमान बॅलन्स मेंटेन होत नाहीये. कमीत कमी जी रक्कम शिल्लक ठेवायची असते ती ठेवली जात नाहीये. यामुळे लाडक्या बहिणींना आता प्रॉब्लेम होणार आहे. तसेच आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
या सर्व गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार आहे. कारण येणाऱ्या काळात निवडणुका आणि मतदान आहे, त्यामुळे मतदानासाठी सरकार हा हप्ता 100% देणार आहे अशी पक्की बातमी सूत्रांकडून आली होती आणि त्यानुसार आपण हे सर्व केले. पण त्याआधी तुमचे बँक खाते, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, KYC या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करून घ्या. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे सर्व नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. यापैकी एकही नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमचा हप्ता अडकू शकतो. सरकारने हे नियम लागू करून बरीच काटेकोरता आणली आहे, पण त्याचबरोबर KYCची मुदत वाढवून त्यांनी महिलांवरचा ताण कमी केला आहे. आता फक्त तुम्हाला या नियमांचे पालन करायचे आहे. तुमची सर्व कागदपत्रे योग्य असायला हवीत, तुमचे सर्व कार्ड योग्य रीतीने लिंक केलेले असायला हवेत आणि तुम्ही सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, तरच तुम्हाला हप्ता मिळेल. आता जिल्ह्यांची यादी पाहूया. पहिल्या टप्प्यात जे 20 जिल्हे निवडले गेले आहेत त्यामध्ये पैसे वितरित केले जात आहेत. उर्वरित 16 जिल्ह्यांसाठी थोडा वेळ लागू शकतो, पण सरकारने हे वितरण अतिशय वेगाने सुरू केले आहे. बँकांनीही यासाठी तयारी केली आहे. सर्व बँका, विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर सार्वजनिक बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी हा दिवस खरोखरच आनंदाचा आहे. KYCची मुदत वाढली आहे, हप्ता मंजूर झाला आहे आणि पैसे खात्यात येणार आहेत. फक्त या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. तर तुम्ही सर्वजण हे नियम लक्षात घ्या, तुमची कागदपत्रे तपासून घ्या आणि कोणत्याही अडचणीच्या बाबतीत ताबडतोब कृती घ्या. लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळावा, त्यांच्या आयुष्यात थोडा आनंद यावा, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. आता तुमची वेळ आली आहे, तुम्ही सज्ज व्हा आणि तुमचा हप्ता घ्या. धन्यवाद.